तेवढा वेळ शेतकऱ्याकडे किंवा तेवढी मानसिकता शेतकऱ्याची नाही आहे. त्यांनी जर हायटेक कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर सामूहिक कुटुंबाची आत्महत्या त्या ठिकाणी करणार आहे. आज आपण आमच्या फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथील शेतकरी रमेश अण्णा गायकवाड यांच्या गट क्रमांक 266च्या शेतामध्ये आलेलो आहे. आता आपण यापूर्वी बघितलंय की हे जे मकाची कणसं आहेत, हे मकाची कणसं अगदी झाडालाच बघा कशी उगून आलेली आहे. यामध्ये तुम्ही अगदी कोणतं जरी कणीस जर सोललं, आता याच्यामध्ये हे जर कणीस बघितलं तुम्ही, हे पण बघा, ही या क्षेत्रावरची सर्व मक्का अशा पद्धतीनं उगून आलेली आहे. आणि ही जी मक्का आहे ती हायटेक सीड कंपनी जी आहे, ती हायटेक सीड कंपनीचं 5106 क्रमांकाचं हे वाण आहे. आणि या कंपनीने या शेतकऱ्याला विकलं आणि शेतकरी ज्यावेळेस आता काढणीसाठी आला आणि काढणीसाठी आल्यानंतर जे दसऱ्याच्या दरम्यान तर ही मका अशी उगलेली या ठिकाणी दिसली. आणि म्हणून ज्या जातेगाव येथील श्री रामेश्वर कृषी सेवा केंद्रातून ही मका खरेदी केली, दुकानदाराला विचारल्यानंतर दुकानदाराने कंपनी प्रतिनिधीचा फोन दिला आणि कंपनी प्रतिनिधी जे फुलंब्रीचा जो एरिया बघतात, बहुतेक एरिया मॅनेजर ते असावेत, ते हायटेक सीडचे श्री किशोर राऊत हे या प्रत्यक्ष आणि त्यांचे कंपनीचे प्रतिनिधी या प्लॉटवर त्यांनी भेट दिली. भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, याचं जे तोंडी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही काढणी करून घ्या आणि याचा जे एकूण फरक आहे ती आमची कंपनी देईल. परंतु लेखी देण्यासाठी त्यांनी काही लेखी दिलं नाही. फक्त तुम्ही काढल्यानंतर तुम्ही सोंगणी करून घ्या, म्हणजे गोड गोड बोलून सोंगणी करायची अशा पद्धतीचं त्यात एक 15 दिवस गेले. आणि ती त्यानंतर 27/10 रोजी रमेश गायकवाड यांनी पंचायत समितीला या पिकाच्या बाबतीतला सीड कंपनीकडून कशी फसगत झाली आणि एकूण उत्पन्न त्यांचं कसं बुडलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की 3 तारखेपर्यंत मला माझ्या या पिकाचा पंचनामा झाला पाहिजे. आणि 3 तारखेला या ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी अश्विनी गजरे मॅडम, त्याचप्रमाणे कृषी अधिकारी SB हिवाळे आणि सहाय्यक कृषी अधिकारी श्री प्रकाशजी तुपे, त्याचबरोबर कंपनीचे प्रतिनिधी, त्या हायटेक कंपनीचे रिजनल मॅडम ते पण या ठिकाणी या पाहणी दरम्यान उपस्थित होते. आता खऱ्या अर्थानं कंपनीचा या पिकाचा पंचनामा झालेला आहे. किती उत्पन्न आता हे बघितलं तुम्ही 100% पीक वाया गेलेलं आहे. आणि जर झाडाला उगवून येणाऱ्या मक्काचं जर बघितलं तर एकमेव हायटेक कंपनीचं जे बियाणं आहे तेच उगलेलं आहे. आणि फक्त याच प्लॉटवर नाही तर आमच्या गावात ज्या ज्या ठिकाणी आणि बाजूच्या पोफळा गावामध्ये सुद्धा हायटेक कंपनीचं सीड मक्काचं हे वाण ज्यांनी विकत घेतलेलं आहे त्यांना कमी अधिक प्रमाणात ती मक्का उगवून आलेली. पण शेतकऱ्यांच्या पाचीला पुंजलेलं आहे की तुम्ही कृषी अधिकाऱ्याकडे गेला, शास्त्रज्ञाकडे गेला तर ते सांगणार आहे की कंपनीचं बियाणं उत्कृष्टच होतं. आता जो पंचनामा केलाय शास्त्रज्ञाचा रिपोर्ट असा आलाय की पाण्यामुळे झाले, कंपनीचा काही दोष नाही. पण पाणी पडला केव्हा, उगून आलं केव्हा? मग हा एकाच कंपनीचं का उगून आलं, दुसऱ्या सीड कंपनीचं का उगून आलं नाही? या पद्धतीचा हा सर्व संशोधनाचा विषय या कृषी अधिकारी असतील किंवा संबंधित प्रशासकीय यंत्रणा कृषी विभागाची असेल, त्यांनी जर हायटेक कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, आम्ही या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्याला मोबदला मिळण्यासाठी ग्राहक तक्रार मंचात जावं, हे करावं ते करावं, तेवढ्या वेळ शेतकऱ्याकडे किंवा तेवढी मानसिकता शेतकऱ्याची नाही आहे. येणाऱ्या दिनांक 11/11/2025 वार मंगळवार रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत
हायटेक सीड कंपनीने या शेतकऱ्याला मोबदला जर दिला नाही किंवा संबंधित कृषी विभागाने या कंपनीवर बंदी आणावी यासाठी कृषी मंत्र्यांनी सुद्धा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा जर पावलं उचलले नाहीत तर 11/11/2025 वार मंगळवार सकाळी 11 वाजता हा शेतकरी आपल्या कुटुंबासह जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दोर घेऊन सामूहिक कुटुंबाची आत्महत्या त्या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे माझी प्रशासनाला, आदरणीय कृषी मंत्री साहेबांना विनंती आहे आणि हायटेक सीड कंपनीला विनंती आहे की आपण शेतकऱ्यांना फसवणं बंद करा. आपण दिनांक 11 तारखेपर्यंत जर शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली नाही तर याद राखा. आणि एकांत हे घे परत आणि सोडलेलं आत्मारामचे जवळ घ्या पंचायत इकडून पण दृष्टांत आहे त्याचा. एवढं आहे बाबा. हा क्षेत्र पळ्याकडे फार छान झालं.